मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल आज समोर आलेला आहे आणि यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत साध्वी प्रज्ञा सिंग यांचे नाशिक न्यायालयातील वकील ॲडव्होकेट उमेश वालदाडे आहेत। सर, आज जो ANI कोर्टाकडून निकाल आलेला आहे त्यामध्ये सर्व मालेगाव बॉम्बस्फोटातील जे आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता झालेली। सरांचं अभिनंदन। एका बेगुन्हागाराला 17 वर्ष प्रताडणं सहन करावं लागली, त्रास सहन करावा लागला, पण शेवटी न्याय मिळाला आहे। मी जर म्हणाल की सत्य बेबस हे लाचार नाही, साध्वींचंच म्हणणं असायचं। 2008 पासून ते आत्तापर्यंत, विशेषतः 2011 पर्यंत जेव्हा ATSकडे तपास होता आणि ती केस नाशिकला होती त्यावेळी मी हाताळलेली ती केस आहे। मला त्यावेळेसपासून खात्री होती की साध्वी हा निर्दोष आहे आणि आज आपल्यासमोर त्यांना न्याय मिळालेला आहे, सर्व आरोपींना न्याय मिळालेला आहे। खरं तर कोर्टाने असं देखील म्हटलेलं आहे की जो RDX आहे ते पुरोहितांनी आणलेलं नव्हतं, अशा पद्धतीचं देखील एक सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जी बाईक आहे ती देखील साध्वींची सिद्ध होत नाही अशा पद्धती देखील सांगण्यात आली। अगदी बरोबर सांगितलं। जो तपास यंत्रणेने जो NIAने तपास केला आहे अतिशय ट्रान्सपरंटरित्या तपास केलेला मी म्हणेन आणि मी त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी सत्यता समोर आणलेली की कुठलाही संबंध नसताना केवळ कुठेतरी नाव द्यायचं आणि कुठे नाव अडकवायचं एवढं सोपं नाही साहेब। त्यामुळे त्यांना निर्दोष करण्यात आले। आपण जे म्हणालात ते अगदी योग्य आहे की त्यांचा कुठलाही संबंध नसताना केवळ त्याचा माइंड डिस्ट्रॅक्ट करायचं, दोन समाजात तेढ निर्माण करायचं हा त्यावेळेसचा राजकारण्यांचा कट असावा, मी तर म्हणेल कट, आणि या प्रकरणच प्लांट केलं गेलं असावं। घटना घडली, निर्दोष लोक मारले गेले, 6 लोक मारले गेले, 100 लोकांना त्यावेळी इजा झाली, परंतु त्याच्या मागे कोण होतं हा प्रश्न आजही अनआन्सर्ड राहिला। परंतु निर्दोष लोकांना तुम्ही असा फासावर चढू शकत नाही। भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण दृढ विश्वास होता, कायम राहील, आणि आय रिस्पेक्ट द ज्युडिशरी। थँक्यू व्हेरी मच सर। सर, परंतु आपण ज्यावेळी हे प्रकरण सगळं घडलं होतं, जी घटना घडली होती, त्यानंतर आपण नाशिक न्यायालयात या संदर्भात साध्वी सिंग ज्या आहेत त्यांच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या बाजूने आपण युक्तिवाद करत, नेमकं कशा पद्धतीचा युक्तिवाद आपण युक्तिवाद हे केला की निर्दोष व्यक्तीला गोवण्यात आलेला आहे, त्या तिकडे प्रत्यक्ष तिथे हजरी नव्हत्या। ती गाडी जी आहे ते पूर्वीच काही विकली गेली होती, त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर वेगळा, चेसिस नंबर वेगळा, ती कोणतरी प्लांट केले असं कशावरून नाही, हाच युक्तिवाद पुढे ग्राह्य धरलेला आहे। आणि त्यांना जो टॉर्चर झाला होता 22 पानी माझं त्याच्यात हलकनामा म्हणतो आपण, ॲफिडेविट आहे, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कशाप्रकारे एखाद्या निर्दोष व्यक्तीला त्यावेळेसची पोलीस मशिनरीनी कसं टॉर्चर केलं ते सगळं लिहिलं आहे त्याच्यात। नेमकं कशा पद्धतीचं टॉर्चर त्यांना केलं गेलं? मग कबुली जबाब घेण्यासाठी जे नेहमी 3rd डिग्री दिली जाते, त्यांना त्रास देणं, आरोपाची शिवीगाळ करणं, एका मेल व्यक्तीने त्यांचं हे करणं, इंट्रोगेट करणं, त्यांना मांस खाण्यासाठी जबरदस्ती करणं, त्यांना प्रताडणं करणं, त्यांना जनावरांना द्यावा तर भांड्यात जेवण द्यायचा प्रयत्न करणं, हा सगळा प्रकार घडलेला। माझं ॲफिडेविट आहे, मी काही माणसं बोलत नाही आहे, ॲफिडेविट आहे, 22 पानी ॲफिडेविट आहे, तो पुरायचा भाग आहे, आपल्याला ते पाहिजे ते कॉपी मी देतो। 22 पानी ॲफिडेविट आहे, हलकनामा म्हणतात त्यात हिंदीमध्ये, ते मी पेश करा, त्या हिंदी भाषिक आहेत। मेरे लँग्वेज में लिखो बोले वकील साहब, मैं जो लिखो और आपको समजेगा। त्याचमुळे भोपाळमध्ये ज्या निवडून आल्या, का निवडून द्यावं, एक निर्दोष व्यक्तीला गोवल्यात आलेले आहे, त्यामुळे दिग्विजय सिंगसारख्या फार मोठ्या कोर लीडरला काँग्रेसच्या प्रचंड मतदाराने त्यावेळेस साध्वीजींना निवडून दिलं, का निवडून द्यावं हेच माझं म्हणणं होतं। 17 वर्षांचा न्याय मिळवला आहे। न्याय प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, परंतु न्याय मिळाला आहे त्याचा मला अभिमान आहे, न्यायव्यवस्थेवर माझा अभिमान आहे। थँक्यू व्हेरी मच। परंतु आपण जो युक्तिवाद केला होता, आता देखील कोर्टाकडून काही निकाल समोर आलेला आहे, आपल्याला असं नाही वाटत की ह्या संपूर्ण निकालाच्या प्रक्रियेला वेळ लागला? हो, प्रश्नच नाही। 17 वर्ष अनेक यातना भोगले। साध्वीनं त्या दरम्यान कॅन्सर जाडला, व्यवस्थित ट्रीटमेंट झाली नाही म्हणून त्यांना अतिशय 2 सर्जरीजला सामोरं जावं लागलं। आज ते जिवंत आहेत न्यायालयासमोर, त्यांना फार बरं वाटलं असेल की शेवटी न्याय मिळाला। तर मी ते पुन्हा म्हणेन, सत्य बेबस हे लाचार नाही, साध्वींचंच म्हणणं असायचं। यावेळेस आयुर्वेदिक हॉस्पिटल डिस्चार्ज होऊन गेल्या त्यावेळी मला साध्वीजी आप सत्य के लिए लढ रहे, आप इनोसेंट आहे, आप निर्दोष हो गए, आणि मला अभिमान आहे की आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। तुम्ही काय 17 वर्षांपूर्वी सांगितलं होतं निर्दोष? नाही, ती न्यायव्यवस्था साहेब, न्यायप्रविष्ट प्रकरण होतं। जोपर्यंत न्यायव्यवस्था शिक्का मारत देत नाही, परंतु आम्हाला पक्षकार जी माहिती देतो त्यावरून कळतं ना साहेब, कोणाचं किती इन्व्हॉल्वमेंट आहे काय कळतं साहेब, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणं योग्य नाही। निकाल आपल्या समोर आहे, जय श्रीराम एवढंच म्हणेन। नक्कीच आपल्यासोबत साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील उमेश वालदाडे होते। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव